नमस्कार, आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सोमवारी करायचे 2 प्रभावी उपाय सांगणार आहे. आता हे उपाय कशासाठी तुम्ही करू शकता? जर तुमच्या कामामध्ये सतत अडचणी येत आहेत, काम अडकतंय, कितीही तुम्ही मेहनत घेतली, कष्ट केले तरी देखील त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे, हवं तसं होत नाही आहे, तर तुम्ही नक्कीच सोमवारच्या दिवशी हा उपाय करू शकता. त्याचबरोबर धनप्राप्ती होण्यासाठी देखील मी एक उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशीच करायचा आहे. म्हणजे हे दोन्हीही उपाय जे सांगणार आहे मी, तर ते तुम्ही सोमवारीच करायचे आहेत. कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हे दोन्ही उपाय सुरू करू शकता. याला कशाची अट नाही, बंधन नाही आहे. तर तुम्हाला ज्या कोणत्या सोमवारी हा उपाय सुरू करायचा असेल तर त्या सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, सोमवार हा वार भोलेनाथांचा वार असतो. सोमवारी महादेवांची केलेली सेवा ही कधीच निष्फळ जात नाही. तुम्ही अगदी बेलपत्र जरी शिवपिंडीवर अर्पण केलं, फक्त शिवाचं नामस्मरण केलं, ओम नमः शिवाय हा मंत्र जरी उच्चारला तरी शिवाची तुमच्यावर सदैव कृपा राहते. त्यामुळेच सोमवारी तुम्ही काही ना काहीतरी शिवाची सेवा ही केली पाहिजे. आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते त्या शिवपिंडीवर एकतरी बेलपत्र आपल्याला सोमवारच्या दिवशी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर महादेवाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करायचा आहे. सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर जलाभिषेक केल्याने आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणींमधून आपल्याला मार्ग मिळतो. त्यामुळे बघा, तुम्हाला काहीही जमलं नाही तरी पण तुम्ही सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करायचा आहे. यामुळे आपल्या कामांमध्ये आपली चांगली प्रगती होते, आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आणि घरामध्ये वादविवाद, भांडणं होत असतील, नवरा बायकोंमध्ये नीटसं पटत नसेल, तर बघा, सोमवारच्या दिवशी पती पत्नीने नक्की हे उपाय करायचे आहेत. यामुळे बघा, आपल्याला शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येकाने दर सोमवारी शिवपिंडीवर जलाभिषेक न विसरता करायचा आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. बघा, या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला काहीही वेगळं करावं लागत नाही. जरी तुम्ही नोकरीला असाल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असाल, तिथे बसून जरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल. पण या 2 गोष्टी न विसरता करा. शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करा. जर शक्य असेल तुम्हाला तर बेलपत्र नक्की अर्पण करा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून. शिवाला प्रिय असलेले भस्म, इबीज जे आहे तर ते देखील आपल्याला शिवपिंडीला लावायचे आहे, स्वतःला लावून घ्यायचे आहे. यामुळे वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होतं आणि आपल्या घराचं देखील संरक्षण होतं. त्यामुळे या गोष्टी तुम्ही दर सोमवारी जर करू शकत असाल तर नक्की करत चला, कारण यामुळे आपली नक्कीच अडकलेली कामे पूर्ण होतात, आपली प्रगती होते. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगते, ते तुम्ही नक्कीच सोमवारच्या दिवशी करू शकता. एखादं काम सतत अडकत असेल, तुम्ही एखादं काम सुरू करताय आणि त्यामध्ये सततच्या अडचणी येत आहेत, विघ्न येत आहेत, तर ते काम पूर्णत्वाला जावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्की हा पहिला उपाय करू शकता. मग ते काम कुठलंही असेल, प्रॉपर्टीचं असेल, तुमचं घराचं स्वप्न असेल किंवा तुमच्या नोकरीमधल्या काही अडचणी असतील, व्यवसायामधल्या अडचणी असतील, मुलांविषयीच्या असतील, तर त्यासाठी तुम्ही ते करू शकता. तर कोणत्याही सोमवारी तुम्ही करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, शिवमंदिरामध्ये जायचं आहे. लक्षात घ्या, सोमवारच्या दिवशी जर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला, निश्चितच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळणार आहे, त्या कामामधले विघ्नही दूर होणार आहेत. तर तिथे तुम्हाला जायचं आहे शिवमंदिरात. शिवमंदिरात तुम्ही दिवसभरात कधीही जाऊ शकता. शक्य झालंच तर प्रदोष काळामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळामध्ये तुम्ही शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. प्रदोष काळामध्ये शक्य नाही आहे तर दिवसभरामध्ये कधीही गेलं तरी चालेल. शिवपिंडीसमोर जिथे आपल्याला बसायचं आहे, एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. घरून जाताना एक
पणती न्या, मातीची पणती न्या आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फुलवात लावायची आहे किंवा जोडवात, तुम्ही दोन्हींपैकी एक काहीतरी लावू शकता. तो दिवा तिथे शिवपिंडीसमोर प्रज्वलित करायचा आहे. काळे तीळ चिमूटभर घ्यायचे आहेत. जी काही अडचण आहे कामातली, अशी माझी कामामधली अडचण आहे, त्यामुळे मी तुमचं नाव सांगायचं आहे किंवा ज्या म्हणजे तुमच्या मुलांसाठी करत आहात उपाय, तर त्यांचं नाव सांगायचं आहे. तर या अडचणीसाठी, ही अडचण दूर होण्यासाठी, कामातील विघ्न दूर होण्यासाठी मी हा उपाय करत आहे. तर मला या कामामध्ये यश द्या, माझ्या त्या कामामधल्या अडचणी दूर करा, अशी तुम्हाला भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करून ते काळे तीळ त्या प्रज्वलित केलेल्या तुपाच्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. बघा, जोपर्यंत तुमचं काम पूर्णत्वाला जात नाही किंवा त्या अडचणी संपत नाही, तोपर्यंत तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने जर दर सोमवारी केला तर निश्चितच काही दिवसांनी त्यामधली अडचण आपोआप दूर होईल. एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय सोमवारी करत चला. संकल्पयुक्त पण करू शकता, जसं की 11 सोमवार. आणि संकल्प करायचा नसेल तुम्हाला तर फक्त तुम्ही दर सोमवारी जाऊन अशा प्रकारे दिवा लावू शकता. आता महिलांना जर अडचण आली किंवा मासिक पाळी आलेली आहे, सुतक आहे, तुम्हाला विटाळ आलेला आहे, तर तुम्ही तेवढे दिवस नाही दिवा लावला तरी चालेल. मासिक पाळी झाल्यानंतर किंवा जे काही अडचण आलेली आहे तुम्हाला, तर ती झाल्यानंतर तुम्ही पुन्हा अशा प्रकारे दिवा हा शिवमंदिरामध्ये लावू शकता. तो दिवा घेऊन यायचा नाही, तिथंच ठेवायचा आहे. फक्त तुपाचाच दिवा असावा, त्यामध्ये काळे तीळच आपल्याला प्रज्वलित केलेल्या दिव्यात टाकायचे. आता दुसरा जो उपाय आहे तो धनप्राप्तीसाठी उपाय आहे. धनप्राप्ती जर तुम्हाला होत नसेल, कितीही कष्ट मेहनत करून तुमच्या नोकरी व्यवसायामधून तुम्हाला पैसा मिळत नसेल, पैसा विनाकारण खर्च होतो, घरामध्ये टिकत नाही आहे, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जायचं आहे. घरून थोडासा कापूर न्या आणि तांदूळ न्यायचे आहेत. तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीसमोर कापूर प्रज्वलित करायचा आहे. एखाद्या पणतीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे. तो कापूर जळेपर्यंत ओम नमः शिवाय असा जप तिथे बसून करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ न्यायचे आहेत आपल्या घरातले, आणि ते तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत. बघा, जर तुम्ही हा उपाय सोमवारच्या दिवशी करत असाल तर हळूहळू तुमची आर्थिक स्थिती चांगली होते, सुधारते, आणि जे काही आपल्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळत नव्हतं, त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही आहे, तर या अडचणी दूर होऊन आपल्या धनामध्ये वाढ होते आणि नोकरी व्यवसायामधून चांगल्या प्रकारचा मोबदला आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे हे दोन्हीही उपाय सोमवारी करायचे प्रभावी उपाय आहे. जर तुम्ही अशा प्रकारे सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर तांदूळ अर्पण करत असाल, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून, तुमच्या क्षेत्रामधून निश्चितच चांगला मोबदला हा मिळणार आहे. न विसरता दोन्हीही उपाय तुम्ही करा. खूप साधे सोपे उपाय आहे. स्त्री पुरुष कोणीही हा उपाय, हे दोन्हीही उपाय करू शकतात. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना सोमवारचे हे 2 प्रभावी उपाय समजतील. धन्यवाद.